भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे कच्ची दाबेली. चला तर मग घरच्या घरी कशी बनवायची ते सोप्या पद्धतीने आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी दाबेली मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे. तयारच घेतलेला आहे दाबेली मसाला. खट्टी मिठी चटणी 4 चमचे घेऊ आणि 1 मोठा चमचा आता लाल तिखट घ्यायचा आहे. 2 चमचे तेलामध्ये आता चांगलं व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. मसाला तो एकजीव होतो आणि बटाटा शिजलेला आता आपण ह्याच्यामध्ये कुस्करून घालायचा आहे. म्हणजे सगळा मसाला जो तो आहे तो बटाट्याला कोट होतो आणि मग दाबेलीचा मसाला खूप मस्त लागतो तो. हे पहा असा कुस्करून घ्यायचा आहे. मग तुम्ही किती जणांना बनवायचं आहे ते तुमच्या हिशोबाने बटाटे घेऊ शकता आणि मसाले त्या हिशोबानेच घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि टोमॅटो बारीक कट केलेला. डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणे देखील याच्यामध्ये ॲड करू शकता. तळलेले शेंगदाणे घालून घेऊ. बारीक कट केलेला कांदा आणि हा मसाला जो आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता आपण हा मसाला तयार करायला किती 10 मिनटं पण लागला नाही. तेच तुम्ही बाहेर जाऊन 30 ते 40 रुपयाला एक दाबेली खातात. त्यात अर्धा किलो बटाटे येतो आणि मस्त तुम्ही घरच्यांना खाऊ घालू शकता. आता बनपाव जे आहे असा मधून कट करायचा आहे. त्याला एक चीर दिली ना मस्त तो असा कट होतो. कडेपर्यंत असं कट करून घेऊ. एक बाजू ठेवायची आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी कट करून घ्यायचा आहे तो पाव. आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा चिंचाची चटणी कोट केलेली आहे आणि आता मसाला आहे तो दाबून असा भरायचा आहे त्याच्यामध्ये. हे पहा आणि मसाला भरताना मात्र सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे तो मसाला. आणि आता ह्याला बंद करून घेऊ. थोडंसं हलकासा असा दाब द्यायचा आहे त्याला आणि मसाला तो आहे त्या हाताने असं दाबून घ्यायचा थोडासा म्हणजे निघणार नाही. आता चिंचेच्या चटणीमध्ये ह्याला कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तर का कूट करायचं आहे तर तिला बरोबर बारीक ती आपली शेव असते ती लागते व्यवस्थित. हे पहा भरपूर अशी लावून घ्यायची आहे याला. आणि आता आपण काय करायचं तवाई गरम करायला ठेवलेला आहे आणि 1 चमचा तूप टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे. बटर किंवा तूप टाकू शकता. शक्यतो बाहेरचे जे आहेत ते बटरमध्येच भाजला जातो पाव. हे पहा आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडासा हलकासा दाब दिला ना तर तो पाव जे आहे व्यवस्थित भाजला जातो. आणि साईडच्या कडा देखील भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता हा पलटी करून घेऊ. एक बाजू भाजलेली आहे. आता साईडच्या कडा देखील भाजून घेऊ. अशाच पद्धतीने 4ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत त्या कडा. आणि हा गरम लागतो हाताला तसाच हळूहळू आपण भाजून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीनं. आणि आपला तयार झालेला आहे कच्ची दाबेली तयार झालेली. सॉसबरोबर खायला तयार आहे. गरमागरम आणि एकदम हायजेनिक पद्धतीनं तयार केलेला हा घरच्या घरी. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. इतरांना शेअर करण्यास विसरू नका. तसंच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.